आंबेगाव तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा, विजेंचा कडकडाट आणि मुसळधार अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील पारगाव, लाखनगाव आणि काठापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकं, मालमत्ता आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालंय. अनेक शेतकरी अडचणीत आले. अवकाळी पावसामुळे अनेक पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, शेतातील घरे तसेच कांदा चाळी उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे शेतकरी बांधवांवर आर्थिक संकट कोसळले. परिसरात हळहळ व्यक्त होते. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते रमेशभाऊ येवले आणि शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे यांनी बाधित भागांना भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. काही बाधित कुटुंबांना आर्थिक स्वरूपात रोख मदत प्रदान करण्यात आली. यावेळी प्रशासनाशी संपर्क साधत अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळी, मंचर. ते मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि घटना घडल्यापेक्षा ही परिस्थिती ज्यावेळेस सोबत तेव्हा सामान्य कुटुंबामध्ये मदतीची गरज असते किंवा त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जी साथ लागते, ती साथ आज स्वतः आमचे सगळ्यांचे नेते रमेशराव असतील, काल शिंदे साहेबांशी या सगळ्या परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी कलेक्टर साहेबांशी हे सविस्तर बोलून त्वरित पंचनामा डॉक्टर साहेब सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि पण नुकसान भरपाईची सुद्धा तिथं तजवीज होईल. ती होऊ द्या, ती होत राहील. पण ज्या कुटुंबाला अर्जन्सी गरज असते, ज्याला उभं करायचं असतं, त्याच्याकडं आर्थिकपणा त्याचा कमकुवत झालेला असतो, त्याला मदतीच्या हाताची गरज असते आणि ती मदत म्हणून आमचे रमेशराव आणि सोबत शिवसेना संपूर्ण परिवार त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. आज जिथं आज माझ्या माहितीप्रमाणे लाखनगाव परिसरात 22 ठिकाणी आज या अशा घटना झालेल्या आहेत. पण ही काही घटना काही ठिकाणं अशी आहेत की ती डायरेक्ट असं झालं की ते आज घर मोडून पडले, ते उभं राहू शकत नाही. आमचे माऊली रोडे सातत्याने या परिसरातले एक आदर्श शेतकरी आहे आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा एवढा जनावरांचा फटका बसलेला आहे. जे जनावर उभं राहू शकत नाही. आज त्याच्यामध्ये ते झालेलं नुकसान, लोखंडाचं असणारं संपूर्ण शेड त्याचं कोलापलं, त्याच्यात झालेलं मोठं नुकसान, त्याला आधार मिळावा म्हणून जी प्रत्यक्ष मदत लागते ती आमच्या परिवाराने रमेशरावनी या ठिकाणी केलेली आहे. माझं एवढंच सांगणं आहे, जसं त्यांची धारणा एकच आहे, शिंदे साहेबांचे म्हणणे एकच आहे. इथं आपले सगळे कार्यकर्ते, इथं खरं तर तुम्ही सगळेजण कालपासून अनेक लोकांनी ही घटना जशा घटना झाल्या त्याचा वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या परिवारातले सगळे घटक सातत्याने सामान्य माणसाच्यासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. आपली जरी आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल, जिथून जिथून मदत करून देता येईल तिथं त्यांचा प्रयत्न राहिले. आज याच्यातून पुन्हा एकदा तुम्ही उभे राहा. जिथं मदतीची गरज असेल निश्चितपणे तुम्ही बोला. आम्ही सगळा परिवार तुमच्या पाठीशी आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. शेवटी आता पावसाळा चालू होणार आहे. पावसाळ्याच्या याच्यामध्ये कालावधीमध्ये अनेक घटनांना आपल्याला सामोरं जायचं. थोडी काळजी काठी घ्या. तिथं कमकुवत पोझिशन, जनावर, मनुष्य कुठं दगा होणार नाही त्याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आज इथं नुसतं या बारीक परिसरात काही शेड पडले, पण काही ठिकाणी लाईटचे खांबळे उन्हाळून पडले आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे. बाजरी सपाट झालेली आहे, शेतीचे पिकं गेलेले आहेत. त्याच्यातून सगळं मार्ग सरकारच्या पाठीमागं लागून सरकारच्या पद्धतीने ती मदत करणे, पंचनामा करते. पण आम्ही सगळे प्रत्यक्ष जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं जाऊन निश्चितपणे त्यांना मदत करू, एवढं त्या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. ठिकाणी अरुणभाऊ गिरे असतील किंवा रमेश येवले असतील, हे ठिकाणी आले हे या ठिकाणी काय नेमकं प्रकरण आहे, शेतकऱ्यांना का नेमकी मदत भेटत नाही आपण त्यांना मी प्रथमतः या परिसरात खूप मोठं वादळ आणि पाऊस झाल्यामुळे खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालं की अचानकपणे ते संकट शेतकऱ्यावर येत असतं आणि संकटातून बाजूला जाणं एक खूप कठीण बाब असते. जेव्हा हा प्रसंग कालचा झाला तेव्हा परिसरातून अनेक कार्यकर्त्यांचे आम्हा सगळ्यांना फोन आले आणि एवढे मोठे नुकसान झालेलं आहे. रमेश भाऊच्या आम्ही सगळ्यांनी कानावर घातलं आणि शिंदे साहेबांशी या संदर्भात चर्चा केली, फोन झाला आणि निश्चितपणे असं त्यांनी सूचना केल्या की सरकारच्या वतीनं आपण सगळे पंचनामा वगैरे सगळं करणारच आहोत. तिथून काय मदत व्हायची ती होईलच, पण तुम्ही त्वरित त्या ठिकाणावर जा. त्यांनी रमेश भाऊला सांगितलं. आम्ही सगळे कार्यकर्ते इथं आलो. जिथं जिथं आपल्या पद्धतीने आता आमच्या शाळाताई सातत्याने या परिसरामध्ये
सामान्य शेतकरी म्हणून त्यांच्या प्रपंचाचं काम करत असं अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो. जेव्हा संपूर्ण घरच उजडलं त्यावेळेस त्यांना त्वरित काही ना काही मदतीची गरज असते. रमेश भाऊ आणि आमचा शिवसेना परिवार त्याच्यासाठी सज्ज आहे. जिथं जिथं लागेल अडचणीचा भाग असेल तिथं हक्काने उभं राहणारं हा परिवार शिवसेना परिवार आहे आणि त्वरित मदत करून त्यांना जिथं याच्यातून सावरून पुढं न्यायचं आहे. सरकारची मदत 100% पोचतेच असं नाही, पण पंचनामा करून हे सरकार दरबारी नोंद करून त्यांना मदत देण्याचा प्रयत्न आज करताय. ही गोष्ट आज इथं जिल्हा लेवलला नाही राहिली तर राज्य लेवलला पोहोचलेली आहे. मला खात्री आहे यावेळेचं जे नुकसान आहे ते निश्चितपणे मिळेल. इथून पाठीमागं काय झालं त्याच्या संदर्भात काय किती पंचनामे झाले काय झालं त्याच्या संदर्भात परिपूर्ण मी त्याच्यातही माहिती घेईन आणि तिथेही कसं हे पोहोचेल असं याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करू. प्रत्येक गावातील महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.